तंबाखू उत्पादक कंपनीवर अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई. महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासनाने FDA विशेष मोहीम राबवत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचे उत्पादन व विक्री करणाऱ्या कंपनीवर कडक कारवाई केली आहे. अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या तरतुदीनुसार ही कारवाई करण्यात आली. तपासादरम्यान नियमांचे उल्लंघन करून सुगंधित तंबाखूचे उत्पादन, साठवणूक व वितरण केल्याचे स्पष्ट झाले. प्रशासनाने संबंधित ठिकाणी छापा टाकून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखू, कच्चा माल, पॅकिंग साहित्य तसेच उत्पादनासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री जप्त केली. या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या अशा पदार्थांवर शून्य सहनशीलतेची भूमिका असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. भविष्यातही अशा प्रकारच्या कारवाया अधिक तीव्र केल्या जातील असा इशाराही देण्यात आलाय. ही कारवाई नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात करण्यात आली. अनलेबल हा सर्व अनलेबल आहे. स्टॉक आहे. ती पाउचिंग मशीन कुठे? हा कोणता तंबाखू? हा फ्लेवर टोबॅको आहे आणि साधारणतः 1 किलोचा पाऊच आहे ते पूर्ण भरलेले आहे आणि हा साधारणतः 2,500 ते 3,000 रुपये किलो याप्रमाणे आता मार्केट व्हॅल्यू आहे. आणि इथं उत्पादन हा इथे आता रॉ टोबॅकोमध्ये फ्लेवर मिक्स करून याचं उत्पादन होत असल्याचे आढळून आलेलं आहे. काउंट केला का तुम्ही? सुरू आहे आता स्टॉक काउंट करणं. स्टॉक काउंट केल्यावर प्राईस समजून येईल. इथं काय घडलं? फ्लेवर आहे. अजून याचं डिटेक्शन व्हायचं आहे, म्हणून बघण्यात येईल. फ्लेवर आहे. इथे काही अडेसिव्ह म्हणून ऑइल वापरण्यात येत आहे, सोयाबीन ऑइल. आणि एक्सपायर्ड आहे सर ते. हा एक्सपायर्ड असेल तरी सोयाबीन ऑइल आहे ते. त्यामुळे तो येतो आपल्यात सुगंधित बनवण्यासाठी फ्लेवर. सुगंधित. हा त्याचं टेक्स्चर मेंटेन करण्यासाठी ऑइल वापरतात, त्यात तंबाखूचं टेक्स्चर मेंटेन करण्यासाठी. आता हे फ्लेवर उघडून बघूत आपण यात नंतर काय आहे. सील आहेत हे. ड्रम घेताना सुद्धा सांगूत आपण. करण्यासाठी हे वापरण्यात येत आहे. सुगंधी तंबाखूचं अल सफा ब्रँड आहे. असं हे पॅकिंग मटेरियलचा हा स्टॉक आहे. किती असेल सर बघा बरं. 3 फक्त वरूनच मोजून. हा. खाली पण बहुतेक नाही. सिगरेटचं सर कोटिंग आहे. सिगरेटचं कोटिंग आहे.
परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्य चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.